सागर पहिल्या चेंडूत गडी गारद केलाय. चांगलं असा गोलंदाजीचं प्रदर्शन प्रथमेश इंद्रे यांच्याकडनं. मॅन फ्रॉम चिंचपोकळी सागर आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. प्रथमेश इंद्रे पहिल्या चेंडूत विकेट. 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे. एक चेंडू प्रथमेश इंद्रे वडील चेंडू घेऊन येत आहे. त्यांना सामोर जातील सागर. चोरटी धाव येण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यश. आणि आता स्ट्राईकवर आलाय तो प्रतीक पाटील. पहिल्या पर्वात ज्याने कमालीची फलंदाजी केली होती इन्स्टंट वायपरसाठी तो खेळाडू प्रतीक पाटील पहिल्या पर्वापासून इन्स्टंट वायपर्सच्या संघात. आणि तिसरा चेंडू आणि एज लागून यष्टीरक्षकाकडे निर्धाव चेंडू आणि सुंदर पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. फक्त एक धाव खर्ची केली आहे. 3 चेंडू टाकले आतापर्यंत आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. आणि भावेश परब दिसत आहेत. सुंदर फलंदाजी केली होती. उत्कृष्ट फलंदाजी केली होती त्यांनी मागील सामन्यात. कालचा छोले राईस हा आवलेला दिसतोय त्यांना. चांगला असा फटका. 4 धावा. 4 धावांची भर. मेनू सांगा जरा. बिर्याणी आहे आज. धावसंख्या झाली ती 5 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. प्रतीक पाटील सामोरे जातील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि डावखुरा हाताचा हा खेळाडू. पॉवर प्ले अजून चालू आहे. 5च धावा लागल्या आहेत धावफलकावर. एक गडी बाद. पुढील चेंडू घेऊन येत प्रथमेश इंद्रे. आता मात्र थोडीशी मिसफील्ड. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं. आणि 2 धावांचा प्रयत्न आणि धावचित होतोय. झाला आहे. कमबॅक. फक्त 6 धावा आल्या. 2 गडी बाद केल्यात आपल्या गोलंदाजावर. प्रथमेश यांनी 6 धावा देऊन 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत या सामन्यात. वायपरचा देखील प्रयत्न असेल. 40 धावांच्या वर 18 धावसंख्या. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत काही. आणि राज पाटील अजून आलेले नाही आहेत. त्यांचे आयकॉन खेळाडू.
आणि अजूनपर्यंत अपराजित राहिलेला हा संघ इन्स्टंट वायपर्स. अपराजित त्यांचा राहण्याचं lucky कारण charm, आपल्या त्यांचा- सगळ्यांना माहितीच आहे. त्यांच्याकडे त्यांचा लकी चाम संघ मालक अजूनही दिसत नाही आहे. ते शूटिंगला गेले आहेत. कदाचित अंधेरीला त्यांना काल पाहिलं होतंच. त्यांना शूटिंग होती काल. आणि क्लीन शेव करून ते गेले होते ऑडिशनला. एका वेब सिरीज मध्ये त्यांना एक काम मिळालं आहे. शुभम कदम ऑडिशनला गेले आहेत. तसेच इव्हेंटमध्ये देखील ते नकली शाहरुख म्हणून पाहायला मिळतात. बड्डेला देखील ते येतात कोणाच्याही शाहरुख म्हणून. वसईचे शाहरुख खान असे प्रसिद्ध आहेत शुभम कदम. फक्त 51 रुपये त्यांची फी आहे. आणि त्यांचे मॅनेजर आहेत जास्त रतील. खर्चिक नाही. आणि दुसरं षटक घेऊन आलाय राज. आणि लो फुलटॉस चेंडू. चेंडू डाव्या दिशेने टोलावलेला आहे. चेंडू 2 धावांची माग. डीप स्क्वेअर जवळ हा आणि चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल. फक्त 1 धाव. आणि वेगवान गोलंदाज राज कदम अगेन अ मॅन फ्रॉम चिंचपोकळी. धवल वाघेला केटरिंगचं पाहतात ते. सोन्या ओळखीचे आहेत. नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा. आणि धावसंख्या झाली आहे 14. 5 चेंडू 14 धावा. आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण देखील होत आहेत. आणि सुंदर थ्रो पाहायला मिळाला परंतु 2 धाव घेण्यात यश. सोळा धावा झाल्यात. दोन षटक अखेरीस धावसंख्या झाली ती 16. 2 गडी बाद 16 धावा.
आणि शुभम बर्वे रनआउट होतोय. तिसरं षटक घेऊन आलाय उत्कर्ष आणि नवीन फलंदाज राज पाटील. प्रणित कदम आपण कुठे असाल. आणि नवीन फलंदाज राज आणि धावसंख्या झाली ती 16. 3 गडी बाद 16 आणि दोन्हीही डावखुरे हाताचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि राज पाटील थोडंसं लेट आलेले पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय तो उत्कर्ष. आणि षटकार प्रतीक पाटील. आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. इशारा कॉफी खाऊन गेले आहेत आता ते पिऊन सुयश तामोरे. पुन्हा एकदा प्रणित कदम पाहायला मिळत आहेत समालोचन कक्षात. आणि चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल घेण्यात यशस्वी. एकही पाऊल पुढे पाठी न राहता त्यांनी तो झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षण प्रथमेश शेंद्रे यांच्याकडनं. आणि प्रथमेश शेंद्रे 4 गडी बाद झाले. 23 धावा. क्षेत्ररक्षण थोडंसं वातावरणात बदल झालेला आहे इन्स्टॅट संघाकडे. त्यांचे 4 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतले आहेत. 23 धावा फक्त फलकाला लागलेले आहेत. राकेश परब नाराज तिसरं दिसतंय. षटक. नारळ थोडा ओला कराल तर बरं होईल राकेश परब. तो नारळ उन्हात सुकलेला दिसतोय त्यामुळे कदाचित असं होत असेल. त्यांचा मेन लिंबू शुभम कदमच ऑडिशनला गेले आहेत गैरहजर शुभम आहे. कदम असं कळलंय आम्हाला. काल त्यांचं ऑडिशन होतं मॉडेलिंगचं. इशारा कॉफीसाठी त्यांना सिलेक्ट केलं आहे. कैफ शेख पहिल्या चेंडूत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हुकलाय. आणि पंचांचा इशारा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 23. अजूनही 2 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. उत्कर्ष सावंत सुंदर कमबॅक पाहायला मिळाला त्याचा षटकारानंतर. आणि अजून एक निर्धाव चेंडू. आणि संघाचा आयकॉन खेळाडू राज पाटील अजूनही एकही चेंडू खेळला नाही आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 23 धावांवर.
अजून एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील आणि थोडंसं प्रेशरमध्ये पाहायला मिळत आहेत या स्पर्धेत पहिल्यांदाच इन्स्टंट वायपर्स थोडं प्रेशरमध्ये. सलग 4 सामने जिंकून टेबल टॉपर्स आहेत. आणि शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर चेंडू परंतु पंचांचा इशारा वाईड. एक अवांतर धावाची भर आणि धावसंख्या झाली आहे 24. 4 गडी बाद 24. आणि डॉक्टर गावडेचे नवी पेशंट प्रणित कदम. आणि वाईड बॉल. प्रेशर इन्स्टंट वायपर्सवर होतं परंतु गोलंदाज त्यांना स्क्वेअर चेंडूंचा अतिरिक्त धाव देत आहेत. धावसंख्या 25. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि आणि कॅच पकडली आहे उत्कर्षने आणि तिसरं षटक संपतंय. आणि चौथं षटक हाताळतोय तो आकाश. आणि सामना करेल राज पाटील. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. प्रेशर पाहायला मिळतोय राज पाटीलवर. हवी तितकी धावसंख्या मात्र धावफलकावर नाही आहे. त्याचं प्रेशर आहे राज पाटीलवर. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आणि डेड बॉल. यानंतर होणारा सामना वायस्काउट वॉरडॉग्स विरुद्ध व्हॉल्यूमेट्रिक्स वायकिंग्स. इनिंग्स ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे आणि चेंडू हवेत परंतु नो मॅन्स लँड आणि 2 धावांची भर होते वायपर्सच्या धावफलकात. आणि धावसंख्या झाली ती 27 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे आकाश आणि सामना करेल तो राज. आणि शॉर्ट पिच चेंडू आणि सीमा रेषा पार षटकार. षटकारांची गरज आहे वायपर्सच्या संघाला आणि थोडासा लेट पाहायला मिळाला राज पाटील. चौथ्या षटकात फलंदाजी करतोय राज. 3 चेंडू आणि 8 धावा ठोकल्या आहेत. आणि सुंदर कमबॅक पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 33. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
आणि षटकार चौकारांची गरज. आणि पंचांचा इशारा वाईड. आणि पंचांचा इशारा काफी है. धावसंख्येत भर 34 धावा. आणि ज्या षटकाराची गरज होती तो षटकार पाहायला मिळाला. राज पाटीलच्या बॅटमधून तब्बल 14 धावा ठोकल्यात त्याने 5 चेंडूत. आणि चौथ्या षटकात फलंदाजीला आलाय. आणि अजूनही एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 40 धावा. तब्बल 15 धावा आल्या या षटकात 5 चेंडूमध्ये. आणि अजून एक षटकार जर मिळाला तर चांगला टोटल उभा राहील. आणि 2 धावाचा प्रयत्न असेल. सुंदर थ्रो. आणि फलंदाज धावचित होतोय रोशन कदम. आणि 4 षटक अखेरीस धावसंख्या झाली ती 41. आणि असिस्ट एस या संघाला या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवण्यासाठी 42 धावांची गरज असेल. टॉससाठी यायचं आहे वॉलीमॅट्रिक्स आणि वायस्काउट वॉरडॉक्स. कर्णधार आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षाजवळ टॉससाठी यायचं आहे. आणि पंचांना देखील विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण अजूनही बरेचसे सामने शिल्लक आहेत. अजूनही 8 सामने खेळवायचे आहेत. कर्णधार वॉलीमॅट्रिक्स आणि वायस्काउट वॉरडॉक्स कृपया करून नाणेफेकीसाठी यायचंय. वायस्काउट वॉरडॉक्स कर्णधार. अनुज दळवी आणि प्रदीप सुतार आपणास विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. आणि 42 धावा करायच्या आहेत असिस्ट एस या संघाला. आणि प्रथमेश इंद्रे या खेळाडूला 4ही ओव्हर टिकून खेळणं गरजेचं असेल. चोवीस चेंडू 42 धावा. ऑलिमॅट्रिक्स आणि ऑर्डॉक्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की लवकर लवकर यायचं टॉससाठी. प्रदीप सुतार आणि अनुज दळवी लवकर लवकर यायचं आहे. मयुरेश पाठवा एकाला, तुमच्या कर्णधाराला पाठवा, टॉससाठी पाठवा टॉस. आणि डॉक्टर गावडे ऑन फायर. एक वेगळा दरार आहे डॉक्टर गावडे यांचा. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचा हात जगन्नाथ.
आणि राज पाटील हाताळतोय पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. अमित चावरे आणि प्रथमेश इंद्रेची जोडी पाहायला मिळते. 24 चेंडू 42 धावांची गरज. आणि पहिलं षटक स्वतः कर्णधार हाताळतोय राज पाटील. आणि सामना करतोय तो प्रथमेश. चुकीची दुरुस्ती. अमित. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यश. 2 धावांनी धावफलक सुरू होत आहे असिस्ट एसएस संघाचं. आणि व्हॉल्यूमेट्रिक वायकिंगच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. व्हॉल्यूमॅट्रिक्स आणि वायस्काउट वॉरडॉक्स, आपणास विनंती असेल आपण टीम फोटोसाठी यायचं आहे. क्रीडांगणात लावलेल्या बॅनर जवळ टीम फोटोसाठी यायचं आहे दोन्ही संघांनी. रतीन ओळांगड यांच्याकडून पारितोषिक लागलं आहे. जर राकेश परब इन टीम खेळ आणि एक बॉलिंग टाकली तर रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राकेश परब यांच्यावर. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव घेण्यात यश. आणि सोन्याचं आगमन होत आहे पुन्हा एकदा. अजून 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या झाली ती 4 धावा. आणि रोशन धुरी तयार होत आहेत. त्यांची मॅच आहे. वायस्काउट वॉरडॉक्स संघाचा खेळाडू. आणि चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पाठलाग करताना आणि थोडीशी मिसफिल्ड आणि 3 धाव घेण्याचा प्रयत्न. यशस्वी असा प्रयत्न. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट्स आणि थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण इन्स्टॅट वायपर्स संघाकडून. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 7 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक या पॉवर प्ले षटकात. आणि 20 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. आणि 1 धाव. धावसंख्या झाली 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. आणि चिरागने झेल टिपलाय. चुकीची दुरुस्ती. आपण पाहिलं असेल तर जेव्हा राज पाटील गोलंदाजी करत असतो तेव्हा विकेट किपिंगला चिराग असतो. राज कदम जातोय. उत्कृष्ट असा फलंदाज.
कैफ उत्कृष्ट असा गोलंदाज, व्यावसायिक खेळाडू चिराग होता. चिराग कौशलने पकडली, सॉरी कौशलने पकडली बोलतोय. राज कदम आलाय. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रथमेश एंद्रे. अनेक वर्ष एका टीममध्ये खेळताना पाहायला मिळते आपल्याला. हॅलो 10 धावा आहेत धावफलकावर. दुसरं षटक घेऊन आलाय कैफ. आणि अजूनही 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. व्हॉल्युमेट्रिक्स आणि वायस्काउट वॉरडॉक्स आपणास विनंती असेल, आपण टीम फोटोसाठी यायचंय. क्रीडांगणात लागलेल्या बॅनर जवळ आपण टीम फोटोसाठी यायचंय. व्हॉल्युमेट्रिक्स वायकिंग्स आणि वायस्काउट वॉरडॉक्स. आणि चेंडू जातोय गॅपमध्ये आणि 2 धावा पुन्हा एकदा सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. दोन्हीही चिंचपोकळी येथील फलंदाज प्रथमेश शेंद्रे आणि राज कदम. आणि रनिंग बिटवीन द विकेट्सवर भर देतोय आज प्रथमेश. सिंगल आणि डबल्सने स्ट्राईक रोटेट करतोय. धाव संख्या आले 13. कैफ आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय. आणि राज कदम देखील स्ट्राईक रोटेट करतोय. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याने सिंगल आणि डबल्स यावर भर देत आहेत दोन्ही फलंदाज. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणतोय तो प्रथमेशला. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. आणि चेंडू हवेत, परंतु नो मॅन्स लँड. आणि 1 धावाची भर होते. धावसंख्या झाली ती 15. अजूनही 1 चेंडू बाकी या दुसऱ्या षटकाचा. तेरा चेंडू आणि 27 धावांची गरज. आणि निर्धाव चेंडूने षटक संपतंय आणि 2 षटक अखेरीस असिस्ट एसेस संघाची धावसंख्या 15 धावा. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. ही जोडी तोडणं खूप महत्त्वाचं आहे वायपर संघाला. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार षटकाराची गरज असेल. त्याची बॅट चालली तर पहिल्या सीझनला त्यांनी दाखवून दिलं होतं. आपल्या संघासाठी 93 रन लावले होते गुणफलकावर. वैयक्तिक 47 काहीतरी होते तेव्हा. 47 आणि अर्चित चांदी होता त्याच्याबरोबर. त्याचे 48 काहीतरी लागले होते.
आणि नवीन तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. पण अजूनही प्रथमेश इंद्रे मागचं पूर्ण सीझन त्यांची बॅट खेळतोय. जास्त चालली नाहीये. 6 चेंडूत 8 धावा केल्या आहेत. नवीन गोलंदाज अक्षय. पण आपली कर्णधार पद चांगल्यापणे भूषवलंय त्यांनी. वायस्कॉट आणि ऑलिम्पिक संघाला विनंती आहे की आपण आपल्या टीम फोटो काढून घ्यायचा आहे. ऑलिम्पिक आणि वायस्कॉट संघ मयुरेश आपल्या संघाला घेऊन फोटोशूट करायचा एक. आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. ह्या मॅचला त्याची बॅटचं खूप महत्वाचं आहे. फुलटॉस चेंडू होता आणि फक्त दिशा दिली आणि गॅप मध्ये मारतोय प्रथमेश आणि चौकार. टेबल टॉपर असलेल्या संघाला जर हरवलं तर आपल्या टीमचं मनोबल खूप उंचावेल याची आपण आणि हे आपल्या ध्यानात असू दे. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे अजून. प्रथमेश इंद्रेला टिकणं फार महत्वाचं आहे. 4ही ओव्हर. वायपर संघ सुयश मोरीची कमी त्यांना भासरच असेल. हो, रतींची पण कमी त्यांना भासते. इरकरला कमी भासते त्याची. चांगलासा फटका. बॉल जातो सीमारेषे बाहेर. 6 रनांसाठी गुणफलका 6 रनांची वाढ होताना पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. 17 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज अजूनही असिस्टेसेस संघाला. आणि 4 ओव्हरची वाट पाहत होते. ती ओव्हर ठरू शकते. पहिला चेंडू चौकार. हा चेंडू आणि 17 धावांची गरज. पहिल्या चेंडूत चौकार, दुसऱ्या चेंडूत षटकार आणि तिसरा चेंडू घेऊन येतोय अक्षय. आणि पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्यात यश. आता मात्र राज येतोय स्ट्राईकवर आणि इन्स्टंट वायपर संघाचा प्रयत्न असेल की प्रथमेश इंद्रेला जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक ठेवायचा आहे. एसएस संघाकडे पारडं झुकताना पाहायला मिळते. 16 धावा, 9 चेंडू, 16 धावांची गरज. व्हॉलीमॅट्रिक्स आणि वायस्काउट संघाला विनंती असेल आपण टीम फोटोसाठी यायचंय. आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा. 1 धावेची भर होते. 8 बॉल आणि 15 धावांची गरज. आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रथमेश इंद्रे स्ट्राईकवर आलाय. 8 चेंडू 15 धावा. तिसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. आतापर्यंत राकेश 4 चेंडूत 12 धावा खर्ची केल्यात त्याने. राकेश परबाद चालली नाहीये. चांगलाचा पुन्हा एकदा फटका आणि उत्कृष्ट असा झेल टिपलाय चिरागने. गेम चेंजिंग हा विकेट होऊ शकतो. 7 बॉल 15 धावांची अजूनही गरज आहे. आणि मेन खेळाडू त्यांचा प्रथमेश इंद्रे तंबूत परततोय. आणि नवीन फलंदाज प्रतीक, याआधी त्याने अशी कामगिरी केली आहे
आणि पुन्हा एकदा तीच कामगिरी करायची गरज. 7 बॉल 15 धावा. पण एक आहे की उत्कर्ष अजून प्रतीक मोरे. उत्कर्ष अजून आला नाहीये. बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज पाहायला मिळतोय. अजूनही उत्कर्ष सावंत देखील बाकी आहेत. 7 चेंडू 15 धावा. आणि फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागेल. थोडीशी मिसफिल्ड. खराब असा थ्रो आणि राज कदम याने चोरटी धाव घेतली आणि 2 धावांची भर होते. कोण होता तो? आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल शेवटच्या षटकात. ऑलिम्पिक संघ आणि व्हाईस्कॉट संघ दोघांनाही नम्र विनंती आहे की तुम्ही फोटो सेशन करायचं आहे. मयुरेश, आपल्या संघाला फोटो सेशन करून घ्यायचं आहे. प्रदीप, आपल्याही संघाला विनंती आहे की फोटो सेशन करून घ्यायचं आहे. टीम फोटो करायचा आहे तुमचा. या बॅनरचे देऊन टीम फोटो काढायचा आहे. चंदन, आपल्या संघालाही घेऊन यायचं आहे आपण फोटोसाठी. पूरा टीम हाँ पूरा टीम का आएगा. टीम फोटो है. थोड्याच वेळात आपली मॅच सुरू होणार आहे, तर आपण फोटो काढून घ्या लवकर. आणि 40 मिनिट उशिराने चालू आहे सामने. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि 1 धाव घेण्यात यश. मयुरेश, आपल्या संघाला घेऊन यायचं आहे. पण आपल्या संघाला फोटोसाठी घेऊन यायचं आहे. फोटो इथे फोटो काढायचा आपला एक. पुऱ्या संघाचा काय यायला पाहिजे. 5 बॉल 12 धावाची गरज. फोटोग्राफर रेडी आहे. कृपया तुमचा संघ आला पाहिजे. दोन्ही संघ कृपया फोटोसाठी यायचं आहे. फोटोग्राफर रेडी आहे. तुमची वाट बघतोय फोटोग्राफर. 4 बॉल 11 धावा हव्या आहेत अजून. आणि राज कदम आलाय स्ट्राईक वर. एखादा चौकार षटकार पुन्हा मॅच मध्ये आणू शकतो.
प्रदीप फोटो काढा इथे बॅनरचे इथे सुंदर चेंडू फोटोग्राफर येतोय. कॅप मध्ये ढकललाय आणि पुन्हा एकदा एकच धाव. आता मात्र प्रेशर असेल असिस्ट एस एस या संघावर. 3 चेंडू 10 धावांची गरज. आणि डेड बॉल. पुन्हा एकदा रनअप घेऊन सज्ज होत आहेत निखिल. 3 चेंडू 10 धावा. प्रतीक मोरे. आणि षटकार. समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 4 धावा. प्रतीक मोरे पुन्हा एकदा तीच कामगिरी बजावतोय आपल्या संघासाठी. वेट करून खूप उत्कृष्टरित्या टोलावलेला हा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार आणि पुन्हा एकदा असिस्ट एसेस संघाच्या डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण. दोन चेंडू 4 धावा आणि थोडंसं कान मंत्र देण्यात येत आहे गोलंदाज निखिल याला. मयुरेश आपल्या संघाला घेऊन तिथे प्रस्थान व्हायचं आपण फोटोसाठी. झालं होईल त्यांचं. आम्हाला लवकर लवकर सामना चालू करायचे आहेत. दोन चेंडू 4 धावा. प्रतीक मोरे ऑन स्ट्राइक. आणि मिसफिल्ड. आणि धावचीत होतोय प्रतीक. इशारा लेग बाईज. समीकरण पलटताना ते पाहायला भेटतंय. मॅच कोणत्या साईडला झुकते ती बघायला मदत आहे. आणि 2 धावा तिथे परंतु आता मात्र 3 धावांची गरज. 1 चेंडू शिल्लक. 2 रन काढले तर सामना बरोबरीच संपेल. एक चेंडू 3 धावांची गरज. अतिशय रोमांचक असा हा सामना. कोणाला सामन्याला रंगत येते. पुन्हा एकदा प्रेशर मध्ये असिस्ट एसेस. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 1 चेंडू 3 धावा आणि नवीन फलंदाज उत्कर्ष सावंत. अजूनही जोपर्यंत उत्कर्ष क्रीजवर आहे तोपर्यंत काही होऊ शकतं हे त्यांच्या संघाला चांगलंच माहिती आहे. निखिल आहे उत्कृष्टाचा गोलंदाज आहे. आपल्या संघाला टेबल टॉपरमध्ये पोहोचवण्यामध्ये यांचं मोलाचं योगदान आहे. एक चेंडू 3 धावा आणि पाहूयात पुन्हा थांबवतात एकदा का? डेड बॉल. प्रेशर प्रेशर इथे फील आपल्याला पाहायला करतोय. मिळतोय. बॉलर पण निखिल. घाबरलाय. बॅट्समन वरती तेवढाच दबाव आहे. अतिशय रंगतदार असा हा सामना. अतितटीचा सामना बोलू शकतो याला. आणि आणि बॉल पोचलाय सीमा रेषे बाहेर 6 रनासाठी. आणि उत्कर्ष सावंत दाखवून देतोय. म्हणूनच हा मागे राहिला होता वाटतं. त्याला माहिती होती की अशी परिस्थिती होऊ शकते आणि आणि- सामना जिंकण्यासाठी त्याची मॅच विनिंग
पारी खेळणं खूप जरुरी आहे. आणि आनंदाची लहर आसिस्ट एस एसच्या डगआउट मध्ये. रोहित बडगुडे किती लक्की आहे हे याच्यावरून दिसून येतं त्यांच्या संघाला. रोहित बडगुडे काल नव्हते पण संघ बॅकफूटवर चालला होता. आज येताच क्षणी एका भलाढ्य असा संघाला त्यांनी आणि पहिली मॅच मात दिली हरतायत आहे. या स्पर्धेतली इन्स्टॅड वायपर्स. विजयी घोडदौडीला ब्रेक लावला इथे कुठेतरी अशी एस एस संघाने. तरी श्रेयस- वायपर्स संघ हा टेबल टॉपरच आहे. श्रेयस आता जागा सोडेल कुठेतरी बसायला हवेसाठी. आणि आता व्हॉलीमॅट्रिक्स विरुद्ध वायस्काउट. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 7 नंबरचा खेळाडू जाताना पाहायला मिळत आहे. अजूनही 6-8 सामने बाकी आहेत. आणि सुयश तामोरे माघारी परत आहेत. पंच म्हणून काम पाहिलं त्यांनी. रतीन यांची प्रॅक्टिस चालू आहे. सागर रवानी कोणत्या टीममध्ये त्यांनाच माहिती नाही. सावलीच्या शोधात परतताना सागर रवानी. अकरा नंबर टेकवण टेकवण. आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे श्रेयसने पंखा शोधलाय. स्टेडियम मध्ये परततोय आसिस्ट एस संघ. सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतंय. यानंतर होणारा सामना असिस्ट मॅवरिक्स आणि नाईट हॉक्स. आपण देखील तयार राहायचं आहे. मिहीर आणि अमन पाल ओपनिंग साठी दिसतील आपल्याला. बॉलर आहेत मेहुल वाघेला. काही काल थोडेसे महागात पडले होते. आज पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. आणि एक धावेने सुरुवात होते धाव फलकावर. ऑलिम्पिक संघाला मशवीर असलेला हा सामना. कागदावर एक उत्कृष्ट असा संघ होता ऑलिम्पिक संघ.